नमस्कार मैत्रिणींनो, किचन क्वीन रेसिपीजमध्ये मी सुजाता तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण बटाट्याचा पराठा म्हणजेच आलू पराठा कसा बनवायचा ते पाहतोय। मुलं भाज्या खात नसतील तर डब्यामध्ये असे वेगवेगळे पराठे आपण बनवून देतो, परंतु बटाट्याचा पराठा म्हणजेच आलूचा पराठा असेल तर डबा मात्र रिकामाच घरी येतो। अगदी काटोकाट सारण भरून केलेला म्हणजे भरपूर सारण भरून केलेला, काटोकाट सारण पसरलेला असा हा बटाट्याचा पराठा बनवायला तर सोपा आहे, टेस्टी आहे, अगदी मऊसूत असा होतो, तोंडात टाकताच विरघळेल असा हा बटाट्याचा पराठा। सारण कडेपर्यंत गेलेलं आहे, तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करत होती। गरम होता, तुम्हाला वाफा दिसतच असतील। तुम्ही कितीही बटाट्याचा पराठा म्हटला तरी मुलं ते आलू पराठा म्हणूनच ओळखतात। चला तर मग मुलांच्या आवडीचा मऊसूत होणारा, चवीला अप्रतिम लागणारा आलू पराठा कसा बनवायचा ते पाहूया। आलू पराठा बनवण्यासाठी पीठ भिजवून घेतलेलं आहे। चपातीसाठी जसं गव्हाचं पीठ भिजवून घेतो त्या पद्धतीने भिजवून घेतलेलं आहे। 5 ते 6 बटाटे उकडलेले आहे, त्याची साल काढली आणि छान असे मॅश करून घेतले। आता मसाले कोणते कोणते वापरले तर अर्धा चमचा हळद घातली, 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा धनेपूड त्यामध्ये घातलेले आहे, पाव चमचा हिंग घातला, चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यामध्ये। 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या थोड्याशा मोठ्या कुटून घेतलेल्या त्या त्यामध्ये घातलेल्या आहेत, लसूण भरपूर घालायचा। आणि आता कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घातली। कोथिंबीर नसेल तर कसुरी मेथीही तुम्ही वापरू शकता। हिरवी मिरची वापरणार नव्हते म्हणून मी इथे कांदा लसूण मसाला घातलेला आहे, तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता। थोडीशी कसुरी मेथी हातावरती थोडीशी बारीक केली आणि त्यामध्ये घातलेली आहे। सर्व एकत्रित करून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मसाले मग तुम्ही त्यामध्ये चाट मसाला वापरू शकता किंवा थोडासा पावभाजी मसाला घातला तरी हे जे सारण बनवणार आहे तेही छान असं चवीला लागतं, परंतु मी त्यामध्ये चाट मसाला पण नाही घातलेला आणि पावभाजी मसाला पण नाही घातलेला। ज्यांना तिखट असं झणझणीत पराठा खायचा आहे तरी त्यामध्ये थोडासा पावभाजी मसाला घालायचा। या पद्धतीने ही पराठे बनवून बघा। सारण जसं जेवढं तुम्ही छान चविष्ट बनवणार तेवढे पराठे तुमचे छान होतील। पराठ्यासाठी लागणारं सारण बनवून झालं। पीठ भिजवून घेतलेलं आहे, ते पण अर्धा तास साधारणतः पीठ भिजलेलं आहे। चला तर आपण पराठे लाटून घेऊया। सारण सैलसर झालं किंवा जे पीठ भिजवलेलं आहे ते सैलसर झालं तर पराठे लाटताना फुटतात। एक लहानसा गोळा घेतला, अशा पद्धतीने मोदकाला जशी पारी बनवतो तशा पद्धतीने मी पारी त्याची बनवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये भरपूर सारण घालायचं आहे। पराठे बनवत असताना किंवा बटाट्याचे पराठे बनवत असताना त्यामध्ये भरपूर सारण घालायचं। अशा पद्धतीने मी सारण त्यामध्ये घातलं आणि बाजूच्या कडा दुमडून घ्यायच्या आहेत। छान असा गोळा बनवून घ्यायचा। अशा पद्धतीने गोळा बनवून घेतला, थोडंसं दोन्ही बाजूला पीठ लावून घ्यायचं आणि हलक्या हाताने पराठा लाटायचा। सारण कडेपर्यंत पसरावं म्हणून मध्यभागी लाटणं ठेवून एकसारखा पराठा असा लाटून घ्यायचा आहे। कडेपर्यंत छान असं सारण पसरतं आणि एकसारखा पराठा लाटला जातो। पराठा लाटण्यासाठी घेतलेला आहे तोपर्यंत गॅसवरती तवा पण गरम करण्यासाठी ठेवायचा आहे। गरज वाटली तर दोन्ही साईडला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि हलक्या हाताने असा गोलाकार पराठा फिरवत फिरवत लाटून घ्यायचा आहे। पराठा एकसारखा लाटून झालेला आहे। गॅसवरती तवा पण गरम झालेला आहे। तव्यामध्ये पराठा टाकला, हा पराठा भाजतोय तोपर्यंत दुसराही पराठा अशाच पद्धतीने आपल्याला सारण भरून लाटून घ्यायचा आहे। एका बाजूने पराठा भाजला त्यानंतर त्याची बाजू पलटून दुसऱ्या बाजूने पण आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे। वरून थोडंसं तेल किंवा तूप लावायचं आहे। मी इथे तूप लावलेलं आहे आणि तूप लावून दोन्ही बाजूने खरपूस होईपर्यंत पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तूप लावल्यामुळे पराठे चवीला छान लागतात आणि मुलं आवडीने खातात, मग शक्यतो पराठे बनवत असताना मी तूपच लावत असते। काटोकाट सारण पसरलं तर एकसारखा पराठा टम्मासा फुगतो। तुम्ही इथे पाहू शकता पराठा टम्मासा फुगलेला आहे। असे बटाट्याचे पराठे बनवलेले मऊसूत होतात, चवीलाही छान लागतात। एका बाजूने छान असा भाजलेला आहे। तूप लावून आता दुसरी बाजू पलटून दुसऱ्या बाजूला पण छान असा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। पराठा पाहता क्षणी लक्षात येते की आपलं काटोकाट सारण पसरलेलं आहे आणि अगदी टम्म फुगलेला पराठा तयार आहे। पराठा भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे। मग तो तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता, सॉससोबत खाऊ शकता। भाजलेला पराठा एका प्लेटमध्ये काढून घेतला आणि पाहता क्षणी खावासा वाटणारा असा बटाट्याचा पराठा तयार आहे। सर्व पराठे अशाच पद्धतीने बनवून घेतलेले आहेत। तुम्हाला एक पराठा मी दाखवते।
अगदी कडेपर्यंत सारण गेलेलं आहे, काठोकाठ टम्मा फुगलेला आणि कडेपर्यंत सारण गेलेला असा पराठा तयार आहे. भरपूर सारण घालून केलेले पराठे आहेत, चवीला छान लागतात. सकाळी नाश्त्यासाठी जर बनवले तर पोटभरीचा नाश्ता आहे. टिफिनमध्ये दिले तर दिवसभर मौसूत राहतात आणि मुलं ते आवडीने खातात. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.